पुण्यामध्ये असीम सरोदेंच्या ऑफिस बाहेर आंदोलन करण्यात आलं आहे। सम्यक विद्यार्थी संघटनेनं सरोदें विरोधात हे आंदोलन केलंय। राहुल गांधींचा सरोदेंनी निषेध करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। तर सरोदेंच्या बचावासाठी काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आंदोलन केलं। वंचितचा एक भाग असलेली सम्यक विद्यार्थी संघटना या ठिकाणी पोहोचलेली होती, आक्रमक झाली होती आणि त्याच वेळेला काँग्रेसचे कार्यकर्तेही पोहोचले। त्यामुळे असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेर छावणीचं स्वरूप आल्याचं दिसतं। महाविकास आघाडी ही पाहिजे तशी संधी साधू भूमिका घेते। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 7 आमदारांनी जेव्हा बीजेपीला मदत केली, शिंदे सरकारला मदत केली, तेव्हा कोणाची कुठली बी टीम होती? सांगलीमध्ये काय प्रकार झाला? कोणाची बी टीम होती? बी टीमचे आरोपी जुने झालेले आहेत। राहुल गांधींची भूमिका ही अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे की संपूर्ण विकास सगळ्यांचा झाला पाहिजे आणि समानता सगळ्या पातळींवर प्रस्थापित झाली पाहिजे, तर आरक्षण रद्द होऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता त्यांनी हे काही चुकीचं विधान केलेलं नाही, पण भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः त्यांचे काही इतर संबंधित पक्ष हे काय करतायत की ते तेवढंच एक विधान तोडून सगळीकडे दाखवतात आणि समाजाची, आंबेडकर समाजाची, समूहाची विशेषतः दिशाभूल करण्यात येत आहे। माझं काही संबंध नसताना माझ्या ऑफिस समोर येऊन आंदोलन करायचं आणि राहुल गांधींच्या संदर्भातली माफी मी मागायची किंवा मी राहुल गांधींना माफी मागायला सांगायची, एवढे काही माझे राहुल गांधींशी क्लोज संबंध अजूनपर्यंत नाही आहे। त्यामुळे हा अत्यंत अभिनव आणि विचित्र एक आंदोलनाचा प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे। पुण्यातूनच अशा प्रकारच्या गोष्टींची सुरुवात व्हावी हे अत्यंत बुद्धीचा अपमान करणार आहे। जे काही राहुल गांधी बोलले त्याचा आवाची सवन विपर्यास करून मांडलं गेलं। त्यांनी असं सांगितलं की प्रश्न जेव्हा विचारला गेला की आरक्षण पाहिजे, तर जोपर्यंत ह्या देशामध्ये समानता येत नाही तोपर्यंत आरक्षण राहणार, ज्या दिवशी समानता येईल त्या दिवशी आरक्षण नसण्याचा विचार केला जाईल, असं त्यांचं वक्तव्य होतं। पण आजचे हे जे आंदोलन आम्हाला वाटतंय हे भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेले हे आंदोलन आहे आणि असे या पुणे शहराची संस्कृती कुणाच्या घरावर वगैरे आपण कधी असं आंदोलन करत नाही। पण आता बहुजन वंचित आघाडी कुणाच्या बोलण्यावर करते आम्हाला माहित नाही, पण त्यांना चांगलं माहिती आहे की काँग्रेस पक्ष हा संविधानाला मानणार आहे, आरक्षणाला पाठिंबा ठेवणार आहे, म्हणून त्यांनी हे आंदोलन स्थगित करावं अशी माझी त्यांना विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।